नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल माझ्यासाठी, एक बाबांसाठी गुरुवार स्पेशल आहे, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। टायटल तुम्ही वाचलंच असेल की ताईला जरा समजून घ्या, माझी दुःख पण थोडीशी ऐका। तर याच गोष्टीवर आज मी तुमच्यापाशी बोलणार आहे की काय त्रास होतो मला किंवा काय काय करायला पाहिजे बदल तुमच्यात आणि माझ्यात या गोष्टीसाठी। त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा काल ज्यांनी लाईव्ह पेमेंट मध्ये किंवा नंतर मी अर्धा तास दिला होता त्या पेमेंट मध्ये जे मला भरघोस प्रतिसाद दिला साड्यांच्या बाबतीत, त्यासाठी खूप 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 धन्यवाद। आजपर्यंत मी जे प्रोडक्ट्स तुमच्या पुढे घेऊन आले त्यावेळी तुम्ही माझ्यावर ठाम विश्वास दाखवला आणि ते घेतलं, यासाठी खूप खूप धन्यवाद। राशीचं ब्रेसलेट असो, दिवाळीची पोटली असो, कोणतंही क्रीम असो आणि काहीही असो, ताईवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांचे आपल्या परिवारातल्या खूप 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 धन्यवाद। बाबांपाशी गुरुवारची हीच प्रार्थना करते की तुमचा विश्वास आणि प्रेम माझ्यापाशी असंच राहावं, कारण तीच माझी पुंजी आहे। मला बाकी आयुष्यात काही नको हे मी खूप वेळा सांगून झालेले तुम्हाला, त्यामुळं हे पाहिजे, प्रेम मात्र मला पाहिजे, तुमच्या कमेंट्स मला पाहिजेत, यासाठीच मी फक्त काम करत असते। चला, आता माझं दुःख काय आहे का, किती तास ताई काम करत असेल या गोष्टीला। सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी हे देते तुम्हाला, जे लोक विचारतात ऑनलाईन असून तू आमच्या नंबरला किंवा आमच्या त्या प्रश्नाला उत्तर का देत नाहीस, तर मी जवळजवळ 15 तास ऑनलाईन असते। 13 तास तर अगदी धरलेलेच आहेत, 2 तास कधीतरी क्लास वगैरे असतात म्हणून। 13 तास मी ऑनलाईन असते। मग मी ऑनलाईन दुसऱ्या कोणाशी गप्पा मारत असते का? मी ऑनलाईन तुमच्याच आपल्याच परिवारातल्या कुणाशी ना कुणाशी बोलत असते। तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमच्या आईला मेसेज केला तेव्हा आई ऑनलाईन दिसली, पण तेव्हा आई लगेच आली ऑनलाईन आणि लगेच तुमचा मेसेज रीड केला। मैत्रीण आली एखादी, लगेच तुमचा मेसेज रीड केला। का रीड केला? तर तुमच्या मोबाईलमध्ये 100 आणि 200 एवढी माणसं असतील, पण माझ्यामध्ये 2, 3, 4 लाख माणसं आहेत, तर मी एक नंबर सोडून तुमच्यापर्यंत कधी येईल? खूप वाईट वाटतं आणि खूप दुःख होतं मला या शब्दाचं की ज्यावेळी तुम्ही लोक मला म्हणता ऑनलाईन असून सुद्धा ताई तू आमचा मेसेज बघत नाहीस, या शब्दाचं मला खूप वाईट वाटतं। याच्यावरचं माझं उत्तर मी तुम्हाला दिलं आणि आता परखड सांगते की माझी काम करायची सिस्टीम आहे की आता कालचं काम राहिलंय ना, ते काम मी आधी घेणार आणि आज ज्यांचे मेसेज येत आहेत त्यांचे मेसेज मी उद्या बघेल किंवा आजचं काम पूर्ण झाल्यावर नंतर बघेल। त्याच्यामुळं दुसरी गोष्ट, ऑर्डर करून महिना झाला, 2 महिने झाले, तुम्ही आमचा मेसेजच नाही बघितला। ज्यावेळी मी तुमचा मेसेज बघायला जाते त्यावेळी तुम्ही 2 किंवा 3 मेसेज केलेले असतात आणि 4था मेसेज या उर्मट भाषेमध्ये असतो। काय करणार आहे मी त्यावेळी? म्हणजे हे बोलायचं सोडा की ताई तुमच्याच लोकांसाठी, आपल्या तुम्हा अगदी एकट्यासाठी, जे स्वार्थी असतील त्यांनी सोडून द्या, पण मी कुणा एका लोकांसाठी काम करत नसते, तर मी अख्ख्या परिवारासाठी काम करत असते, ते सुद्धा 13-14 तास। मग त्यावेळी तुम्ही 3 मेसेज केले असतील आणि एखाद्यानं 2000 मेसेज मला केले असतील, तर त्याच्या बोलण्यामध्ये जी माया ममता असती ती तुमच्या बोलण्यामध्ये नसती। त्यामुळे हे कठोर बोलणं जे आहे ते सोडून टाका। तिसरी गोष्ट, खूप 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 हात जोडून विनंती आहे, मला ज्याचा त्रास होतो ती गोष्ट तुमचे फोन। तुम्ही लगातार आपल्या टॅबच्या नंबरला, म्हणजे छोटीशा आशाच्या या नंबरला, दुसऱ्या माझ्या पेमेंटला दिलेल्या दोन्ही नंबरला कंटिन्यू फोन करत असता। का करता फोन? मी तुम्हाला, कोण कसं आहे आणि कोण कसं आहे मला ह्याच्याशी घेणं देणं नाही। माझी रीत ही आहे की मी फोन उचलणार नाही। मला जिथं गरज असते तिथं मी फोन करेल किंवा काय मेसेज करेल, पण मी कधीच कोणाचा फोन उचलणार नाही। हे जे नवीन असतील त्या सगळ्यांनी गाठ बांधून राहा की मी कोणाचाही फोन उचलत नाही, कारण एकासाठी 15 मिनिटं वेळ देण्यापेक्षा त्या वेळात मला 10 माणसांचे मेसेज वाचून होतील, त्यामुळं मला 10 महत्वाचे वाटतात ना की एक तो कुणीही असो। हे सगळ्यात लक्षात ठेवा की या गोष्टीचा ताईला खूप सारा त्रास होत आहे, तुम्ही जे फोन करता त्याबद्दलचा। दुसरी गोष्ट, काल सुद्धा लाईव्हचा शेवट मी हाच केला होता, त्याच्या पुढचं मला बोलायचं होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ केला। काल सुद्धा साड्यांचे स्क्रीनशॉट आले तुमचे फटाफट, पैसे सुद्धा आले, पण अरे कुठं पाठवू मी तुम्हाला?
किती जणांना मी विचारते सांगा तुम्हाला, तुम्ही सांगता महिना 2 महिने झाले मी पैसे पाठवून, तुम्ही अजून मला पार्सल पाठवलं नाही. पण अरे बाबा, त्या पार्सलच्या खाली, त्या ह्याच्या खाली तुम्ही तुमचा हेच दिला नाहीये, पत्ताच दिला नाहीये. इतके काही लोक मूर्ख आहेत की पत्ता देतात त्याच्यावर नाव देत नाहीत. माझ्या आजच्या व्हिडिओचा कुणाला राग येऊ दे नाही तर अजून काही होऊ दे, जे त्रास मला होतात ते मी तुम्हालाच सांगणार, कारण तुमच्यापासून होतात ते. तर तुम्हाला एक साधा आपल्याला पहिली तर शिकवलं जातं, तुझं नाव काय, सारिका संजय कुलकर्णी, मग मुक्काम पोस्ट काय, जिल्हा काय, तालुका काय, पिनकोड नंबर काय, हे आपल्या एक पहिलीतल्या पेक्षा सुद्धा लहान मुलांना येतं. मग तुम्हाला काय येत नाही? तुम्ही जर खाली मला पत्ता देत नाही आणि तुम्ही म्हणता की 2 महिने झाले ऑर्डर देऊन, तर मी कुठं पाठवू? शोधायला येऊ तुम्ही कुठे राहता? तुमचं नाव घेऊन जगभर फिरू मी? या स्वतःच्या चुका लक्षात घ्या. या चुकांचा मला अतोनात त्रास होतो. दुसरी गोष्ट करायचा, एक तर ग्रुपवर मी जो नंबर तुम्ही ग्रुपवर मला स्क्रीनशॉट पाठवला आहे त्याच नंबरला मी ऍड करते. त्याच्या खाली तुम्ही कुठलेही नंबर दिले तर मी ऍड करणार नाही, कारण माझ्याकडं तेवढा वेळ नाही. हे अगदी क्लिअर आहे. जो नंबर माझ्या पुढे आला तो ऍड होणार, तो ग्रुपमध्ये जाणार. त्याच्यावर तुम्ही 10 नंबर खाली द्याल, मी कधीही ऍड करणार नाही, तोच नंबर ऍड होणार. तिसरी गोष्ट की तुमची नावं, तुमची इथली नावं, इथल्या आयडी ज्या मला लाईव्हवर येतात त्या आयडी आणि व्हॉट्सअपला नावं, कशाची लाज वाटते मला? हा प्रश्नच अजून माझ्याकडनं सुटला नाहीये लोकांना. आपला व्हॉट्सअपला संपूर्ण नाव घालणे ही गोष्ट काय आहे? कुणाला तुम्ही का म्हणता आम्हाला स्टेटस दिसत नाहीत? अरे तुमच्या जर नावावर गेलं तर तिथं काहीतरी 2 इमोजी असतात, आलतू फालतू, कुठं दिला असेल, कुठं काय असेल, कुठं काय असेल. अशा लोकांना मी का घेऊ माझ्याकडं? मला ओळख पाहिजे ना तुम्ही कोण आहात. तुमचं जर वर नाव दिसलं तर मी लगेच तुमच्याकडे येईल. आज अर्थ अजून कंटिन्यू टॅबला फोन आहेत चालू. एक रात्रभर जर आपण ठेवला ना, बघा, एक रात्र जर आपण ठेवला तर टॅबला 0 आपलं चार्जिंग होऊन जातं. एवढं वेड्यासारखं रात्री सुद्धा फोन करणारी माणसं आहेत. म्हणजे एवढं बोलून काय फायदा आहे बघा तुम्ही. तर तसं करू नका की मी संपूर्ण माहिती स्वतःची द्या, त्यावेळी मी तुम्हाला सगळं काही पोचवू शकेल. तुम्ही ब्रेसलेटचं बुकिंग असं करताय, 2 ब्रेसलेट आधी घेताय, 1 ब्रेसलेट नंतर घेताय, त्यावेळी सुद्धा तो नंबर मी पुन्हाच नाही घेऊ शकत. त्यावेळी तुम्हाला मला त्या दिवशीच रेकी द्यावी लागते आणि पाठवावं लागतं. तर ते तुम्ही कुणाचाही घेतला असेल नंबर तर त्यांना ते तुम्ही सांगत जा. माझ्यापाशी तुमचा जो नंबर असतो तो. आणि कृपया सगळ्यांनी, जर आपण एका सुशिक्षित घरातले आहोत, आपण शिकले सवरलेले आहोत, तर आपल्या व्हॉट्सअपवर आपलं नाव असावं एवढी तरी निदान सगळ्यांनी बाळगा. की तिथं जर नाव असेल तरच मी नाव सेव्ह करेल, तिथं नाव नसेल, तिथं कुठं दिल आणि फिल असेल तर मी करणार नाही. कारण मला माझ्याशी सुद्धा, स्वतःची सुद्धा आहे ना, जर कोणी तो विचित्र माणूस असेल, आणि असतात, रोज भेटतात असली लोक सुद्धा, ते असेल तर मी त्याला माझ्यापाशी का सेव्ह करून ठेवू? कुणी जर माझा दुश्मनच असेल तर त्याचं नाव तो देणार नाही, त्यावेळी मी का सेव्ह करून ठेवू? त्यामुळे मी करणार नाही. मला संपूर्ण नाव व्हॉट्सअपला असेल त्यांनाच सेव्ह करेल, त्यांनाच फक्त माझे स्टेटस दिसतील. अन्यथा जी ऑर्डर असेल ती मी देऊन मोकळी होते. मी अशा लोकांना करत नाही. AR दिल दिल. काय तुमचं नाव AR दिल दिल? नुसता तर किती दिवस पडलाय, नुसता R सांगून कंटाळले. नाही करत माणसं. तुम्ही नाव सांगत नाही, तुम्ही नाव स्वतःचे सेव्ह करत नाही. हा सगळा त्रास मला खूप होतो या गोष्टींचा त्रास. आणि मग कामाचा माझ्यावर लोड येतो. कारण तुम्ही जर सगळी माहिती दिली असेल तर ते काम माझं 1 तासात होईल. त्याला मला तुमचं नाव येऊस्तोवर, तुमचा पिनकोड नंबर येऊस्तोवर तुमच्या नंबरवर थांबावं लागतं 15-15 मिनिटं. त्याच्या पुढं तुम्ही तुमचं काय ते लाईटचं बिल चाळायला जाणार, त्याच्यावरचा पिनकोड नंबर बघणार, कुणी आधार कार्डाचंच देतं. म्हणजे अशा अनेक त्रास आहेत माझ्या मागं. सगळ्या मैत्रिणींनी समजून घ्या या गोष्टी, की अनेक त्रास आहेत माझ्या मागं. आणि या सगळ्या त्रासातनं मी तुम्हाला कुरिअर करत असते. या सगळ्या त्रासाला तोंड देऊन पहिल्यापासून आत्तापर्यंत मग मी तुम्हाला कुरिअर करत असते. कुरिअर करायच्या आधीची पण प्रोसिजर माझी लक्षात घ्या. ज्यावेळी इथं तुमचा नंबर येतो, मी तुमच्या डायरीवर नाव लिहित असते, पत्ता लिहित असते, त्यावेळी कंटिन्यू फोन चालू असतात. त्यावेळी तो फोन जाईपर्यंत मला थांबावं लागतं.
कंटिन्यू 3, 4, 5, 6 फोन झाले तरीही त्या माणसाला कळत नसेल, त्या स्त्रीला कळत नसेल, तर मी तिथं ब्लॉक मारते. त्यावेळी माझं पुढचं काम चालू होतं. हा मोठा प्रॉब्लेम असतो माझ्याकडं. माझी डायरी भरल्यावर संपूर्ण सगळ्यांचं मटेरियल काढणं ते काम माझं असतं, की कुणालाही कळत नाही की हा क्रिस्टल आहे, हे ब्रेसलेट आहे, हे काय आहे, काय आहे, काहीही कळत नाही. तुम्हाला माहिती आहे आम्ही 2च माणसं काम करतो फक्त. त्यामुळं दाजींना ह्याच्यातलं काही कळत नाही की काय काढायचं असतं काय नाही. त्यामुळं तुमचं बॉक्स भर असू दे, एवढा बॉक्स असू दे, नाहीतर एक ब्रेसलेट असू दे, या सगळ्या सामान काढणं ही प्रक्रिया फक्त आणि फक्त माझ्याकडनं होत असते. त्याच्यानंतर मग तुम्हाला पॅकिंग होतं ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. दिवाळीपासून 1 मॅन शो चाललेला आहे माझा. दिवाळीपासून दाजी कसलेही इकडं फिरकलेले नाहीत. ते कोणत्याही प्रकारची मला त्यांची मदत नाही. मी एकटी पॅकिंग पण करतेय, सामान पण काढतेय, रेकी पण करतेय. कुरिअर न्यायला फक्त दाजी येतात, तेवढी पिशवी उचलतात, ते घेऊन जातात. म्हणजे मी एकटी किती काम करतेय हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही एवढं काम करू शकता का? त्या सुद्धा एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन. अनुश्री म्हणाल, अनुश्रीला या बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. ती घरीच असते, ती इथं येत नाही, ती कोणतंही काम करत नाही. दुसरा माझा अनिकेत, त्याला पहिल्यापासूनच यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्याला त्याच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. आणि त्याला देवाने एवढं भरपूर काम दिलेलं आहे की तो माझ्याकडे फक्त जेवलीस का, खाल्लीस का, डबा द्यायचा आहे का, याच गोष्टीची तो माझी काळजी घेऊ शकतो, औषध पाण्याची. बाकी माझ्या मदतीला कोणीही नाही. ही गोष्ट लक्षात घ्या की बाकी सारखी माझी टीम, माझं याव, माझं त्याव नाही माझ्याकडं माणसं, आणि ना मला ठेवायचे. का तर त्या वस्तूला फक्त मी रेकी देते आणि मग ती तुमच्यापाशी पॅक होऊन जाते आणि ती तुम्हाला लाभते. ह्याच्यावरच माझा जास्त विश्वास आहे. त्यामुळं मी कुठलीही माणसं ठेवत नाही. दुसरी आता शेवटची गोष्ट आणि अति महत्वाची गोष्ट, कुरिअर. तर कुरिअर यापुढे होतं कुरिअर. 3 वर्ष तुम्ही लोक माझ्याशी सगळे जुळलेले आहात. एकाच कुरिअरनं मी कायम, जे भारतभर आहे त्याला फक्त कुरिअर जातं ते माझं महावीरनं, आणि जे भारताबाहेरचे आहेत त्यांना कुरिअर जातं प्रोफेशनलनं. या 2 कुरिअर सेवा आपल्याकडे चालू असतात. महावीर कुरिअर हे दाजींचे खूप चांगले मित्र आहेत. आज आपलं एवढंच काम त्यांच्याकडे नाहीये. फार मोठं ऑफिस आहे, फार मोठं काम त्यांना आहे. त्यामध्ये एक आपली छोटीशी आशा, ह्याचं काम ते करत असतात. त्यांची माझ्याशी, महावीर कुरिअरवाल्यांची अतिशय चांगली ओळख आहे. अतिशय चांगल्या प्रकारे ते इथनं काम करतात. पण या सातारा जिल्ह्याचे ते खूप चांगले आहेत. पण तुमच्या जिल्ह्यातला तो माणूस चांगला नसेल तर त्याला मी नाही काही करू शकत. तुमचं म्हणणं असतं की कुरिअरवाल्यांनी तुम्हाला आधी फोन केले पाहिजेत. कुरिअरवाले बॉयकडे एवढा वेळ नसतो किंवा त्यांना 2-4 रुपये मिळतात एका पार्सल मागं. ती पोरं आपल्या पोटासाठी जर भरभर तुम्हाला कुरिअर देऊन जात असतील तर तुम्हाला राग कशाला पाहिजे? या गोष्टी लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जे ग्रामीण भाग आहेत, ज्यांना ॲट पोस्ट आहे, त्यांना पोस्टाला वेगळ्या सिस्टीमनं तिथं तासभर उभं राहावं लागतं दाजींना. त्यावेळी पोस्टामध्ये त्या मॅडम ते स्वीकारतात. पोस्टात डिपॉझिट भरावं लागतं. त्यावेळी पोस्टामध्ये तुमचे कुरिअर, पोस्टवाले जे असतात त्यांचे जातात. त्यांना महावीरवाल्यांना आपली एवढ्या साऱ्या कुरिअरची लिस्ट काढायची असते, डॉकेट नंबर द्यायचे असतात, सगळं द्यायचं असतं. तिथं सुद्धा 1-1, 2-2 तास दाजी उभे राहतात. तिथं बसायला सुद्धा जागा नाहीये महावीर कुरिअरमध्ये. एवढ्या वेळ तिथं उभं राहून मग ते कुरिअर तुमच्याकडे येतं आणि ते कुरिअर तुम्ही नाकारायचं. ते कुरिअर फोन उचलताना तुम्ही कारण सांगाल, आम्ही सुशीला गेलो होतो म्हणून आम्हाला कुरिअर नाही घेता आलं. अरे असं नसतं. थोडंसं आपलं आहे ते, तुम्ही पैसा मोजलाय त्याला, ताईचे एवढे सारे कष्ट आहेत त्याच्या मागं. त्यामुळे आपल्या कुरिअर आपण एका फोनमध्ये फोन उचलावा. तुमचं दार, महावीरवाल्यांची हे पद्धत आहे, तुमचं दार उघडं नसेल तर ते तुम्हाला फोन करतात. तुम्ही नाही फोन उचलला 4 वेळा तर ते लगेच मला फोन करतात, दाजींना फोन करतात. आम्ही चेक करतो कोणता नंबर आहे, काय आहे. अजून 2 वेळा फोन करतो आणि नंतर तो तिथनं निघून जातो. मग
ही चूक कोणाची झाली, माझी झाली का? मी तुमचं वेळेत पाठवलं, माझ्यापासून तुमच्या पुण्यात गेलं, तुमच्या पुण्याच्या बॉयनं तुमच्या घरी आणलं, तुमचं घराचं दार बंद होतं किंवा तुमच्या सोसायटीच्या अजून काय तुमचे हे असतील ते सगळं तुमचं नव्हतं व्यवस्थित सिस्टीम, म्हणून ते कुरिअरवाल्या बॉयनं आम्हाला फोन केला, काय करू, हे कुरिअर माघारी आणू का काय करू? मग आम्ही त्यांना सांगतो बाबा माघारी आण. नाही ते उचलत आहेत फोन, तर तू काय करणार आहे? तू माघारी आण आणि सातारा ऑफिसला जमा कर. तो त्याच्या ऑफिसला जमा करतो, तिथनं 8-10 दिवसानं ते कुरिअर परत माघारी येतं. माघारी आलं की ते कुरिअर बाजूला पडतं. इथं कुरिअर माघारी आलेले सगळे बाजूला असतात, कारण तेवढा वेळ नसतो की त्याच माणसावर परत काम करत बसणं. त्यामुळं महावीर कुरिअर हे एक चांगलं कुरिअर आहे. त्याला जसं मला साथ देतात तशी थोडीशी साथ त्या बॉयला देत जा, जे तुमच्याकडं घेऊन येत असतात, त्यांना साथ देत जा. त्यामुळं तुमची कुरिअर माघारी येतात, हे लक्षात घ्या. पूर्णपणे तुमचं हे खोटं असतं की आम्हाला फोनच आला नाही, हे पूर्णपणे तुमचं खोटं असतं, कारण प्रत्येक व्यक्तीचा फोन केल्याशिवाय कुरिअर सातारला ऑफिसला आणायचं नाही, हा नियम आहे. त्याच्यामुळं अजून एकीचा काल प्रश्न होता की त्या कुरिअरवाल्यांनी आम्ही घरात नाहीये तर त्यांच्या ऑफिसला 4-5 दिवस कुरिअर ठेवावं. आज तुमच्या एवढ्या भारी भारी वस्तू असतात, आज आपली रेकी असते, त्याला ते 4-5 दिवस ठेवायचं का ऑफिसमध्ये? ते जर गायब झालं, कुरिअरला मारुती कुरिअरवाल्यांकडे आपण कोणताही इन्शुरन्स नाही केलेला किंवा आपण तेवढे मोठे नाहीये की 5-10 लाख रुपये आपल्या ह्याच्यासाठी घालवू म्हणून, त्यामुळं आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, त्यांनी घेतलं नाही तर आम्हाला पाठवून द्या. 4-5 दिवस कुरिअर ऑफिसला सामान राहणं म्हणजे खोटं वाटत असेल तर हे बघा, असं कंटिन्यू चालू असतं लोकांचं फोन, आणि ह्यालाच मी खरी कंटाळी. आता ह्याचं नाव सेव्ह नाहीये, काही नाहीये, फोन करत सुटायचं. वर लिहिलंय व्हॉट्सअप मेसेज करा, तरी फोन करत सुटायचं. तर 4-5 दिवस तिथं ठेवायचं, परत तुम्हाला फोन करायचे, तुमच्या घरी आणून द्यायचं, नाहीतर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही ऑफिसवर घेऊन जायचं, आणि त्यामध्ये ते गायब झालं, कुठं हरवलं तर त्याचा 20,000, 10,000, 5,000, 2,000 जो काही तोटा असेल माझ्या वस्तूंचा, तो मी झेलायचा. तो तुम्ही नाही झेलणार का? तर तुम्ही मला 2,000 रुपये दिलेत, तुम्ही काय म्हणणार, ताई मी तुला 2,000 रुपये दिलेत, माझं ब्रेसलेट तिथनं गायब झालं तर मी काय करू? तू मला परत पाठव. काय झालं इथं? तोटा कोणाचा झाला? ताईचा झाला. तुम्हाला तुमचे 2,000 माघारी देईन मी, नाही तर मग तुम्हाला मला परत तरी द्यावं लागेल. तर यासाठी हा मुद्दा खूप चुकीचा आहे तुमच्या लोकांचा, की कुरिअरच्या ऑफिसमध्येच, खूप जण आपल्याकडे असे आहेत, खूप जण की जे सुशिक्षित आहेत, ज्यांच्या रस्त्यावर कुरिअर ऑफिस लागतं, त्या साऱ्या लोकांनी मला सांगितलेलं असतं, ऑफिस डिलिव्हरी होईल ताईली, माझ्या ऑफिसचा मार्ग त्याच बाजूला, मी येता येता घेऊन येईन. तिथं ते जाऊन सांगून ठेवतात की या नावाचं कुरिअर आलं तर 1 दिवस ठेवा, मी दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जाईल. ही झाली जबाबदारी, की आपली जबाबदारी झटकून कुरिअर बॉयला बोलणे, कुरिअर ऑफिसला बोलणे, ताईला बोलणे, या सगळ्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत. त्यामुळं महावीर कुरिअर हा माझा उजवा हात आहे, की मी एकटी लेडीज काम करून सुद्धा ते सगळीकडे सेवा पोच करतात. ज्या दिवशी दाजींना लग्न असेल, काय असेल, ते इथं येऊन कुरिअर माझ्याकडनं घेऊन जातात स्वखर्चानं. गाडीचा पेट्रोलचा 1 रुपया पण ते कधी मागत नाहीत. मग एवढ्या चांगल्या कुरिअर सेवेला तुमच्यातली काही लोक, निवडक लोक, ही त्याला नावं ठेवत आहेत, आणि या गोष्टीचा मला काल प्रचंड राग आलेला आहे, हे मी स्पष्ट शब्दात सांगते. ताई कधी चिडती? जेव्हा तिच्या इथं वार होतो तेव्हा चिडती, किंवा जे खोटं असतं तेव्हा चिडती, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. कालचं कुरिअर जिचं होतं, तिच्या बघा तुम्ही, काय नाव होतं तिचं? गायत्री आहे रे. तुम्ही लाईव्हला सुद्धा बघत असाल की किती गायत्री ताईंचे मेसेज होते, ताई कुरिअर लवकर पाठव, ताई कुरिअर अजून पोचलं नाही, ताई. त्यांच्या कमेंट सुद्धा आहेत, व्हिडिओच्या खाली त्यांच्या कमेंट सुद्धा आहेत, पण ऐन वेळेला त्यांनी फोन घेतला नाही, आणि वर काय सांगणार, आम्हाला फोन आलाच नाही, किंवा आम्ही शिशूला गेलो होतो, आम्ही आंघोळीला गेलो होतो. पूर्ण चुकीचं आहे. जबाबदारी तुमची आहे. इथनं कुरिअर पाठवलं आहे, मी 4 दिवसानं कुरिअर करते, हा जर मेसेज मी तुम्हाला केला तर 4 दिवसानं ते कुरिअर होतच. तिथनं कुरिअर ऑफिसला 2 दिवस, 8 दिवस, माझा मेसेज आल्यापासून 8 दिवस तुम्ही तुमच्या तयारीतच राहिलं पाहिजे की आपलं कुरिअर आपल्याला मिळणार आहे. इथनं पाठवणं ही जबाबदारी माझी आहे. पुढं तुम्ही थोडीशी जबाबदारी पार पाडाल तर ह्याला आपला परिवार म्हणता येईल.
आणि ज्यांना अगदी ऑफिशियलीच माझ्याशी वागायचंय की तू कुरिअर पाठवला आहेस, तू हे केलं आहेस, तू केलंय, तर त्यांच्याशी मी पण ऑफिशियली वागायला तयार आहे. तुमचं कुरिअर घरापर्यंत पोहोचोच तर माझी काळजी, पण त्यापुढे मी तुम्हाला टाटा बाय बाय केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण हे जे कोणी आहेत जे कामं करतात ते आपल्यासाठी करतात. आज मी भारताच्या कानाकोपऱ्यात जे पोचवू शकते, आज गोवा आहे, राजस्थान आहे, अगदी दिल्ली, काश्मीर, काय उत्तर प्रदेश, सगळीकडं एक असं ठिकाण नाहीये तिथं छोटीशी आशा पोचली नाहीये. मग या सगळ्यांचे करता धरता कोण आहेत तर महावीर कुरिअरवाले आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल एकही वाकडा शब्द ऐकून घेणं म्हणजे मला बाबांसाठी वाकडं शब्द ऐकून घेण्यासारखं आहे. कारण ते चोख काम करतात गेले 3 वर्ष. ते नव्हते जेव्हा आम्ही 520चा राजा चालू केला त्यावेळी महावीर कुरिअरची नामची ओळख नव्हती. तेव्हा एका दुसऱ्या कुरिअरला आणि पोस्ट ऑफिसला, मी डायरेक्ट नाव घेते, पोस्ट ऑफिसला आम्ही कुरिअर द्यायचो. गीताला माहितीये किंवा अजून खूप जण आहेत बघा, अजूनही त्यांनी ते पत्ते, मला गीताचं या बाबतीत खूप कौतुक वाटतं. काय गीताला लिहायला वेळ नसतो किंवा काही नाही. जे कुरिअर माझं गीताला पहिलं गेलंय लिफाफ्यामध्ये, ते कुरिअर तिनं आजही लिफाफा जपून ठेवलाय. तोच ती मला दरवेळी पाठवती पत्त्यासाठी. तर त्या लिफाफ्यामध्ये जेव्हा गीता नीट व्हिडिओ ऐक आणि तू काहीतरी कमेंट कर ह्या गोष्टीवर, की त्या लिफाफ्यामध्ये जेव्हा तुम्हाला माझ्याकडनं कुरिअर जायचं त्यावेळी मला सुद्धा तेवढी अक्कल नव्हती की काय करावं. आता 520च्या राजाला तेव्हा डबी नव्हती. मग 520चा राजा नुसता कशात तरी गुंडाळून वगैरे आम्ही असं करून त्याच्यात टाकायचो आणि तो जायचा. 520च्या राजाच्या वजनानं पोस्टमन इकडं तिकडं जेव्हा लिफाफा फेकतात तेव्हा तो 520चा राजा गळून जायचा. अनेक लोकांपर्यंत रिकामे लिफाफे पोस्टानं पोहोचलेले आहेत. अनेक लिफाफे गायब झालेले आहेत की जवळजवळ 200, 300 520चे राजे त्या काळात 3 वर्षापूर्वी माझे गायब झालेले आहेत. एवढा मोठा तोटा सहन करून ज्यांनी मला पूर्ण गॅरंटी दिली की ताई तुमचं हे व्यवस्थित पोचणार, ते होते महावीर कुरिअरवाले. आणि त्यामुळं तुमच्यापाशी 3 वर्ष झाले कुरिअर नीट पोचतायत. आणि ते जे तुम्ही लोक ज्याला काय असतील ते असतील, मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण खरंच कुरिअर सेवा त्यांची चांगली आहे. आणि नसेल चांगली तरी सुद्धा ती तुम्ही चांगली करून घ्या, कारण त्याचा दोष इथल्या महावीरवाल्यांशी नाहीये. तुम्ही लक्ष ठेवा, मी सांगते कुरिअर केलंय, 8 दिवसात कुरिअर तुमच्यापाशी पोचतं. त्याच्यापेक्षा नाही पोचलं तर तेव्हा तुम्ही मला मेसेज करू शकता. प्रत्येक माघारी येणाऱ्या मेसेजला दाजी फोन करत असतात. त्यावेळी तुमचा तो नंबर बंद असतो किंवा हा नुसता व्हॉट्सअप नंबर हे सांगितलं जातं किंवा तो नवऱ्याचा नंबर असतो. नवरा म्हणतो कोण छोटीशी आशा, काय माहिती आम्हाला, आम्ही नाही काही मागवलं. कुणाची सासू घरात असती म्हणून सून मला फोन करती, मेसेज करती, ताई आत्ता मी कुरिअर मागं पाठवून दिले बरं का, पण माझ्या सासूबाई घरात होत्या आणि मला 4-5 दिवसांनी परत पाठवून द्या, वाटल्यास मी तुमचे 40 रुपये परत देते. अरे सोपं वाटतं का तुम्हाला? 3-4 हजार कुरिअर मधनं तुझी सासू कुठे, तुझा नवरा नव्हता घरात म्हणून तेच मी परत करत बसायचं? नाही चालणार. आणि हे सगळे दुःख मला तुम्हाला सांगायची होती, म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला की प्रत्येक गोष्टीला वेळ असती, प्रत्येक गोष्ट एकमेकांना समजावून घ्यायची असती, त्याच वेळी पुढे जातं. तुम्ही जर म्हणत असाल की अगदी पालखीतनं तुमच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, मग तुम्ही आंघोळ करत असाल तरी 10 मिनिटं कुरिअर बॉयनं घराच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे, तर तो बिचारा कुरिअर बॉय 2 आणि 3 रुपयासाठी काम करत असतो. 2 आणि 3 रुपयासाठी काम करत असतो. मग त्याच्या पोटाचा विचार महत्वाचा आहे का तुमची आंघोळ महत्वाची आहे? हा विचार करत जा. कुणी ना कुणी घरात थांबत जा. डॉकेट नंबर मी द्यायला सुरुवात करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सोयी बघत जा. ते पुढचं काम तुमचं आहे, तुम्हाला कसं पटकन ते कुरिअर मिळेल ते. आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इतके मोठे नाही, त्यामुळं त्यांची सेवा आपल्याकडं नाही. आपल्याला महावीर कुरिअर हाच माझा मोठा स्तंभ आहे तुमच्यापर्यंत पोचायचा. तो मी डगमगू देणार नाही ना. त्यांना कोणी नावं ठेवू नका. तुम्ही तुमचे प्रयत्न करा की तुमच्यापाशी तुमचं कुरिअर कसं पोहोचेल. मी आता लवकरच चालू करत आहे किंवा आजच्या साड्यांपासूनच चालू होईल की जे कुरिअर जात आहेत त्याचे जे डॉकेट नंबर आहेत ते मी आपल्या व्हॉट्सअपला टाकणार आहे. म्हणजे व्हॉट्सअपला म्हणण्यापेक्षा स्टेटसला टाकणार आहे की एवढ्यांचे पार्सल इथनं निघाले आहेत. आता तुम्ही पुढचं बघा की तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत कसं येईल ते.
महावीरवाल्यांचं तर मी करू शकते, पोस्टासाठी पण चालली आहे धडपड की तिथला पण एक रॉकेट नंबर तुमच्यापाशी यावा, तोही मी तुम्हाला इथनं स्टेटसलाच टाकणार आहे. प्रत्येकापाशी रॉकेट नंबर घेऊन मी जाऊ शकत नाही, त्यामुळे स्टेटस चेक करत जा की आपलं पार्सल निघालंय का नाही. आता ह्याच्यावरनं प्रत्येक वेळी तुमची कमेंट नकोय मला की ताई माझं निघालंय का नाही. अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, व्हॉट्सअपची सेटिंग काहीतरी हल्लेली आहे सध्या, 24 तासात मेसेज जातात, पण त्याला ऑफ करून घ्या सगळ्यांनी. कारण परत वर गेले तर मला तुमचा एकही मेसेज दिसत नाही. तिथं तुम्ही गुरमीनं मलाच बोलता की ताई 15 दिवस झाले तू अजून पैसे पण बघितले नाहीस. अरे वर काही नाहीच आहे, मी काय बघू, तुमचे मेसेजच वर नाहीयेत. बरं मला सांगतात तुमच्यातनं मेसेज जात, माझ्या ह्याच्यातनं नाही जात मेसेज. मला इथं एवढ्या लाखो माणसांचं काम करायचंय, माझ्या इथनं मेसेज जाऊन कसं चालेल. मी माझी सिस्टीम ऑफ केलेली आहे की माझ्या ह्याच्यातनं व्हॉट्सअप कधीच जात नाही. तुम्ही 4 वर्षापूर्वीचा जरी विचारला ना तर जाणार नाही, पण तुम्ही तुमची सेटिंग बघा, विचारा घरात काय झाले, हे का जातात 24 तासात हे किंवा 7 दिवसात का जातात, 1 महिना राहिले पाहिजेत आपल्याकडे, कायमस्वरूपी मेसेज राहिले पाहिजेत. अशा सेटिंग्स आहेत तिथं, त्या करून घ्या, म्हणजे तुम्हाला आणि मला दोघांनाही त्रास होणार नाही. तर चला, एवढे सारे माझे दुःख आहेत, जर आपला परिवार आहे समजून घ्यावं हीच अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडनं. तर मी सांगते तुम्हाला की 100%तले 80% लोक अशी आहेत की मला पूर्णपणे समजून घेतात. ना ते कधी कॉल करत, ना ते कधी मला त्रास देत, ना कधी दाजींना कॉल करत, काही नाही. व्यवस्थित कुरिअर जातं, 8-10 दिवस लागतात. त्यांना माहिती आहे ताई किती प्रामाणिक आहे, हेही लोकांना माहिती आहे. थोडासा उशीर लागेल, व्यवस्थित तुमच्यापाशी पोचतं. त्याच्यानंतर फक्त एक मेसेज येतो, ताई मला पार्सल पोचलं ग, संपला विषय. अशा लोकांवर जीव बसतो, अशा लोकांवर रेकीमध्ये आपोआप नाव येतं की आज हे आपल्याबद्दल चांगले बोलले तर आपण. कितीतरी जणी आहेत की 1 आणि 2 आणि गीतान हे मी नाव घेते म्हणजे तेवढ्याच मैत्रिणीत असं नाही. खूप बायका आहेत की त्या माझ्या खूप छान मैत्रिणी आहेत. सगळ्याच म्हणजे 80% माझ्या मैत्रिणी आहेत आणि 20% जी लोक आहेत ना ती या प्रकारे त्रास देतात. कधी कुरिअरवाल्यांनाच नावं ठेवतील, कधी माझ्या सिस्टीमलाच नावं ठेवतील, कधी अजून माझ्या ह्यालाच नावं ठेवतील. एक लक्षात घ्या, ब्रँड इज ब्रँड. एवढ्यानं मी राहिले की तुम्हाला माझ्याकडं जे सामान मिळणार ते ब्रँडेडच मिळणार. हा माझ्याकडं महाग मिळेल, माझ्याकडं काही गोष्टी तुम्हाला बाहेरच्या पेक्षा महाग मिळतील क्रिस्टलमध्ये. तुम्ही साड्यांमध्ये किंवा ब्युटी प्रोडक्ट्समध्ये, कॉस्मेटिकमध्ये मी म्हणत नाही, मी त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडेड माल जेवढ्या कमी दरात देता येतो तेवढ्या कमी दरात देते. पण क्रिस्टल माझे महाग असतील, पण क्रिस्टल माझे ओरिजिनल आहेत, रेकी माझी ओरिजिनल आहे, ती तुम्हाला जाणवते. त्यामुळं त्या ह्याच्यात मी काही बोलू शकत नाही. जशी कंपनी मला क्रिस्टल देईल त्याच प्रकारे मी तुम्हाला क्रिस्टल देईल. त्याचे दरवर खाली होत असतात. सिजनेबल असतो क्रिस्टल. ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी खूप सारे क्रिस्टल सापडतात आणि ज्या वेळीचे हंगाम कमी होतात त्यावेळी लोकांची तिकडच्या प्रदेशातली बर्फ वगैरे पडायला लागला की कामं बंद होतात, त्यामुळे क्रिस्टल सापडत नाहीत. साधी सोप्पा गणित आहे ते. त्यामुळं पण तुम्ही कॉस्मेटिक घ्या, एंजल ब्युटीचे माझे कोणते प्रोडक्ट्स घ्या, कुणी तुम्हाला 1000% गॅरंटी देणार नाही की तुमचा चेहरा खराब होणार नाही म्हणून, पण मी 1000% गॅरंटी देऊन तुम्हाला 5 in 1 क्रीम देत असते, सगळ्या क्रीम देत असते. कारण मला माहिती आहे त्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये, काहीच अपाय होऊ शकत नाही कुणाच्या स्किनला. तर जिथं आहे तिथं मी आहे, व्यवस्थित आहे तुमच्याशी. चांगल्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येणार, वाईट गोष्टी येणार नाही. चुकून माकून कुणाचं काही तुटकं फुटकं आलं तरी सुद्धा मी बदलून देते का नाही. आज व्यापार वृद्धी फ्रेम कितीतरी जणांना फुटून गेली, त्याच्यावरच्या काचे जे आम्हाला जमत नव्हतं तो वरती 5-6 जणांना फुटून गेली, पण 1 रुपया सुद्धा न घेता मी पुन्हा पुन्हा त्यांना फ्रेम दिल्या. अमेरिकेपर्यंत या फ्रेम आहेत आपल्या. अमेरिकेच्या ताई, आता उद्या तुम्ही माझा व्हिडिओ ऐकाल त्यावेळी कमेंट जरूर करा. तर सीमाताईंची स्वतःची प्लेट फुटून गेली. तुम्हाला वाटतं ना मैत्रिणींनाच फक्त हे करती. सीमाताईंनी निम्मे पैसे मला दिले. एवढा त्यांचे माझी मैत्री असून सुद्धा मी नको नको म्हणत असताना सीमाताईंनी निम्मे पैसे मला फ्रेमचे दिले आणि मी त्यांना डबल फ्रेम पाठवली. खूप जणी अशा आहेत त्यांनी मनानं मला निम्मे पैसे दिले. ताई तू तरी कुठे एवढा लॉस एकटा सहन करतीस, चल दोघं करू, आमचं नशीब फुटका असेल म्हणून असं झालं असेल, काहीतरी आलाबला आली टळून गेली, पाठव दुसरं आम्ही घेतो.
या पद्धतीच्या सुद्धा सुंदर सुंदर मैत्रिणी स्वभावाच्या माझ्याकडं आहेत. तर याच प्रकारे समजून घेत जा. व्हिडिओ मोठा आहे पण माझं प्रत्येक वाक्य प्रत्येकानं ऐकण्याजोगं आहे, त्यामुळं जरूर ऐका आणि कुठल्याही स्वतःच्या सूचना मला देताना थोडासा विचार करत जा. त्यामागं केवढं मोठं हे आहे, एकट्या स्त्रीच आहे, एवढे मोठे कष्ट आहेत की ती भारतभर सगळीकडे कुरिअर पोच करते आणि वर 10वी 12वी रेकी, आजारी माणसं रेकी, हे सगळं चालू असतं. एवढं सगळं करते मी, मला एनर्जी देतात माझे बाबा आणि त्यानं मी ते काम करत असते. माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्यावं. 80% लोकांचे खूप खूप धन्यवाद, ते मला समजून घेतात. पण 20% लोक जे आगाऊपणा करत आहेत किंवा मलाच ज्ञान शिकवत आहेत, त्यांनी थोडंसं सावध राहा, नाहीतर मला टाटा बाय बाय करा. मला अशा लोकांची गरज नाही. माझ्याकडं 10 माणसं असू देत, पण ती माझ्या जीवाला जीव देणारी असू देत, माझ्यावर विश्वास ठेवणारी असू देत, बाकी मला कोणाची गरज नाही. यूट्यूबमध्ये मी उद्धट म्हणून जरी कुणाचा मला मेसेज आज आला तरीही ओम साईराम म्हणायचंय ते म्हणा. मी आहे, अशीच आहे, अशीच जगासमोर राहते, अशीच जगाच्या माघारी पण राहते. मला वेडं वाकडं किंवा एक लोक जे छान काम करतं त्यांना रिस्पॉन्स देणं वर, ना की त्यांना नावं ठेवत बसणं, हे मला जमत नाही. आणि त्यांना कोणी नावं ठेवलं तर मला राग येतो. त्यामुळं आजचा राग हा माझा या गोष्टीचा होता फक्त की महावीर कुरिअरवाले असे करतात, ते तसे करतात. नाही चालत मला हे, कारण तुम्हाला माहित नाहीये त्याच्या मागं सांगितली ना एवढी कथा असते. जर तुम्हाला ताई पाहिजे, जर तुमचं खरं ताईवर प्रेम आहे, तर या गोष्टी तुम्हाला समजावून घेतल्या पाहिजेत. आपलं कुरिअर आपल्यापर्यंत कसं पोचेल ते, आणि प्रत्येकानं आपल्यापुरतंच बोलावं. दुसऱ्याच्या कुरिअरचं काय होतं ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. तुमचं तुमच्यापाशी नीट पोचतंय ना, मग बस. मग समाजसेवा करायला बाहेर पडू नका. त्याला मी आहे ना, मी समाजसेवा करतच आहे, त्याला मी आहे. तर चला आजचा व्हिडिओ एका स्माईलनं संपूया. टाटा बाय बाय. जे कोणी बोलला असेल त्याला माझं परखड उत्तर मिळालं असेल की का मी चिडते ते महावीरला कोणी काय बोलल्यावर, कारण त्याच्या मागचे एवढे कष्ट असतात तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. टाटा बाय बाय. परत भेटूया. आज काही लाईव्ह नाहीये. साड्या ज्यांनी घेतल्यात त्यांनी हाय करून नंबरवर घ्या. निम्म्याच्या वर सगळ्या साड्यांचं सगळं गिफ्ट वगैरे पॅकिंग झालेलं आहे. काय 2-4 साड्या असतील त्यांचे अजून नंबर नाही सापडलेले, तर आपले साड्यांचे नंबर हाय करून वरती घ्या. ब्रेसलेटचे नंबर हाय करून वरती घ्या. ब्रेसलेट बुकिंग करा. बाकी जे काही ऑफर असतात त्या इथं तुम्हाला वरच्या व्हॉट्सअप नंबरला स्टेटसला दिसतील. तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा बाय.